नमस्कार. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मधील पहिला अर्थसंकल्प सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यंदाच्या बजेटनंतर काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार त्याची यादीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2024 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या बजेटमध्ये वेगवेगळ्या सेक्टरसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र सगळ्यात सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्या वस्तू स्वस्त झाल्यात आणि कोणत्या वस्तू महाग झाल्यात. यंदाच्या बजेटनंतर काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याची संपूर्ण यादी ही पहा. काय स्वस्त झालंय ते पाहूया. मोबाईल फोन, चार्जर, इलेक्ट्रिक वाहनं, सौर ऊर्जा पॅनल, एक्सरे मशीन, चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू, तांब्यांपासून बनवलेल्या वस्तू, सोनं आणि चांदी आणि प्लॅटिनियमचे दागिने हे स्वस्त झालेले आहेत. लिथियम बॅटरी, माशांपासून बनवलेली उत्पादनं देखील स्वस्त झालेली आहेत. कॅन्सरची 3 औषध स्वस्त होणार आहेत. या औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नाहीये. त्यामुळे कॅन्सर रुग्णांसाठी ही अत्यंत महत्वाची बाब आहे. तर पीव्हीसी फ्लेक्स बॅनर महाग होणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेसाठी यंदाच्या बजेटमध्ये खास प्रयोजन करण्यात आली आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी गरिबांसाठी महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. शहरी आवास योजनेसाठी 10 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 1 कोटी शहरी गरिबांसाठी घर बांधणार आहोत. मध्यमवर्गीयांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येणार आहे. आता टीडीएस वेळेवर न भरणं गुन्हा असणार नाहीये. आता जाणून घ्या की किती उत्पन्न असल्यावर किती कर भरावा लागणार. यंदाच्या बजेटमध्ये करदात्यांसाठी काही घोषणा करण्यात आल्या आहेत. किती लाखांपर्यंत उत्पन्नावर कर लागणार नाही याबाबत निर्मला सीतारामन यांनी संसदेत माहिती दिली आहे. नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन 50,000 वरून 75,000 करण्यात आलंय. 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाहीये. 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर लागणार आहे. 7 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्नावर 10% कर लागणार आहे. 10 ते 12 लाखांपर्यंत उत्पन्नावर 15% कर लागले. 12 ते 15 लाख उत्पन्नावर 20% टॅक्स लागणार आहे. 15 लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना जवळपास 30% कर लागणार आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.